नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज मी आहे जगन्नाथपुरी येथे। समोर जे तुम्ही मंदिर बघत आहात ते आहे जगन्नाथाचं मंदिर, परंतु मंदिरामध्ये फोन, पर्स रादर काहीच न्यायला परमिशन नाही। त्याच्यामुळे मंदिराच्या बाहेरून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराची माहिती देत आहे। हे समोर जे दिसत आहे ते आहे जगन्नाथ भगवानांचं मंदिर। हे 4 धामांपैकी एक मंदिर आहे आणि मंदिर कलिंग शैलीतलं आहे। तसेच भारतातील 4 धामांपैकी एक ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्यातील हे प्रमुख ठिकाण हे महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिणेस समुद्रकाठी वसलेले आहे। कटकपासून 72 किमी तर भुवनेश्वरपासून 32 किमीवर हे मंदिर आहे। येथील जगन्नाथाच्या मंदिरामुळेच पुरीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। हिंदूंच्या या पवित्र व प्रसिद्ध यात्रास्थानाचा उल्लेख श्री क्षेत्र किंवा पुरुषोत्तम क्षेत्र म्हणूनही पुराणात आला असून येथील जगन्नाथाचे मंदिर कलिंगचा राज अनंग भीमदेवाने सुमारे 12व्या शतकात बांधलेले आहे असे मानले जाते। हे मंदिर जगन्नाथाचे म्हणजेच कृष्णाचे, तरी येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती असून यास फक्त डोळे, नाक, तोंड एवढेच अवयव आहेत। त्या दर 12 वर्षांनी नवीन करतात। ही झाली मंदिराची प्राथमिक माहिती। आता मी तुम्हाला मला माहीत असलेली मंदिराबद्दलची माहिती सांगते। तर हे 4 धामांपैकी एक मंदिर आहे। मंदिर समुद्राच्या किनारी वसलेले आहे आणि मंदिरावरचा जो ध्वज तुम्ही बघत आहात, झूम करून दाखवते आहे, तर हा ध्वज रोज संध्याकाळी बदलला जातो। हा ध्वज बदलण्याची पुजाऱ्यांची एक विशिष्ट इथली जमात आहे। तेच हा ध्वज बदलतात। हा ध्वज बदलण्यासाठी कुठलीही सिक्युरिटी नाही आहे। ते लोक सरसर मंदिरावर चढून जातात आणि ध्वज बदलतात। ध्वजाचा रंग लाल, पिवळा आणि पांढरा, केशरी एवढेच रंग असतात। बाकी रंगाचे ध्वज इथे वापरले जात नाही। तर या ध्वजाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा हवेच्या विपरीत दिशेला वाहतो। म्हणजे समुद्रापासूनची जी हवा चालते त्याच्या विरुद्ध दिशेला हा ध्वज फडकताना आपल्याला दिसतो। तर हे कलिंग शैलीतलं जगन्नाथाचं सुंदर मंदिर। मंदिरामध्ये श्रीकृष्ण म्हणजे श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत। तर एकदा सुभद्रेने नगर फिरण्याचा हट्ट केला होता। सुभद्रा अर्थातच ह्या भावांची अतिशय लाडकी बहीण, म्हणून ह्या सर्वांनी तिला रथात बसून नगर फिरवले। तर अशी एक आख्यायिका सांगितली जाते, म्हणूनही हा जगन्नाथाची रथयात्रा जी आषाढ महिन्याच्या द्वितीयेपासून तृतीयेपर्यंत चालू असते ती संपन्न येथे होत असते। आणि दुसरी एक आख्यायिका अशी आहे, श्रीकृष्ण हा जलपुरुष होता। जन्मताच पाण्याशी आला ते जलपुरुष। तर महाभारतात असे 3 जलपुरुष होते, भीष्म, कर्ण आणि श्रीकृष्ण, ज्यांचा जन्मताच पाण्याशी संपर्क आला। तर भगवंत श्रीकृष्णांना पाण्याची खूप ओढ होती। ते कधीही सिंहासनावर बसले नाहीत, त्यांनी पूर्ण भ्रमण केलं। तुम्ही जाणताच द्वारका आहे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि जगन्नाथाच पुरीचं मंदिर आहे बंगालच्या उपसागरावर, म्हणजे कंप्लीट हा कर्व झालेला आहे। तर उत्तरेत बद्रीनाथ, दक्षिणेत रामेश्वरम, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेस जगन्नाथ। तर असं सांगितलं जातं बद्रीनाथामध्ये भगवंत तप आणि ध्यान करतात, रामेश्वरममध्ये भगवंत शयन करतात, द्वारकेमध्ये भगवंत शासन करतात आणि पुरीमध्ये भगवंत भोजन करतात। तर इथे आशिया खंडातील सर्वात मोठी पाकशाळा आहे आणि अतिशय आपण त्याला म्हणू शकतो इको फ्रेंडली पद्धतीने इथे तो प्रसाद बनवला जातो। सर्व वस्तू या लाकडी हंडीमध्ये बनवल्या जातात। तर असं सांगतात की एकावर एक 7 हंडी ठेवल्या जातात आणि सर्वात वरच्या हंडीतलं जेवण सगळ्यात आधी शिजतं आणि सगळ्यात खालच्या हंडीतलं जेवण सगळ्यात शेवटी शिजतं। पाटा वरवंटा, बांबूचे चमचे, लाकडी पळ्या वगैरेचाच वापर करून तो प्रसाद बनवला जातो। आणि 56 भोग ही जी भगवंताला भोग
प्रसाद दाखवण्याची जी पद्धत आहे ती जगन्नाथाच्या मंदिरापासून सुरू झाली आहे आणि तो प्रसाद आपल्याला जवळच इथे आनंद बाजार आहे, तिथे आपण विकत घेऊन तो प्रसाद घेऊ शकतो. परंतु त्याचंही असं आहे की तो प्रसाद घेऊन तो मंदिरातच खायचा असतो, मंदिराच्या बाहेर घेऊन जायचा नसतो. अशा ही जी स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत आहे अशी छोटी छोटी मंदिरंही आजूबाजूला आहेत, परंतु मुख्य मंदिर आहे ते जगन्नाथाचं आहे. आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय सुंदर असं जगन्नाथाचं दर्शन झालं, त्याच्या दर्शनाचा लाभ मिळाला आणि हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच तुमच्यासाठी करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातीलच नव्हे तर जगातील बहीण भावांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जगन्नाथपुरीच्या मंदिराचं आपण वर्णन करू शकतो. तर लाडकी सुभद्रा श्रीकृष्णाची खरंच ती खूप लाडकी बहीण होती. तिला नगर फिरवण्यासाठी त्यांनी रथातून तिला फिरवलं आणि रथयात्रा सुरू झाली हे मी सांगितलंच आत्ता. तर बहीण भावांचं प्रतीक त्याच्यामुळं हे रथयात्रा सुरू झाली आणि हे मंदिर बहीण भावांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपण सर्व जाणताच रक्षाबंधनाचा सण नुकताच श्रावणात होऊन गेला आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या सुमुहूर्तावर इतकं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आणखी या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हा जो ध्वज तुम्हाला दिसतो मंदिराच्या कलशाच्या वरून कुठलाही पक्षी कुठलाही विमान हे उडू शकत नाही, कारण की या परिसराचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अतिशय जबरदस्त आहे. ते त्याला चुंबकीय तत्वाने खाली खेचतं, त्याच्यामुळे कुठलेही एरोप्लेन हेलिकॉप्टर रादर पक्षीसुद्धा इथे उडू शकत नाहीत, अशी ह्या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेश करण्यासाठी मंदिरात 4 द्वार आहेत, यमद्वार सिंहद्वार वगैरे अशी त्यांची नावं आहेत. परंतु ती खरं तर याचं प्रतीक आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी 4 द्वारं 4 ह्याची प्रतीकती आहेत आणि तिथून आपल्याला प्रवेश मिळतो. जगन्नाथपुरीला 12ही महिने गर्दी असते, परंतु आज आम्ही थोडं उशिराने रात्रीचं मंदिरात आल्यामुळे दर्शन अगदी छान झालं आणि हा व्हिडिओ मला तुमच्यासाठी करावासा वाटला. तर मंदिरात प्रवेश करताना एक यमशिला म्हणून आपल्याला दगड लागतो, त्या दगडावर जाताना पाय देऊन जायचा असतो की आपली सर्व पापं जी आहेत ती हरण होतात आणि येताना त्याच्यावर पाय द्यायचा नसतो, नाहीतर यमदेवांचा कोप होतो. अजून एक ह्या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत समुद्राची गाज ऐकू येत नाही आणि मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर समुद्राचा आवाज आपल्या कानावर पडतो. त्याचं झालं असं की नारद मुनी अर्थातच विष्णूंचे भक्त, तर विष्णू त्यांना थोडेसे त्रासलेले दिसले म्हणून नारदांनी विचारलं, काय झालं प्रभू, त्रासिक का दिसता? म्हणे, अरे नारदा माझी झोप होत नाही, हा समुद्राचा फार आवाज येतो. मग तो समुद्र नारदांनी 3 किलोमीटर थोडा मागे नेला आणि सक्त ताकीद दिली, माझ्या प्रभूंची झोप होत नाही, त्याच्यामुळं तुझा आवाज मंदिरात आला नाही पाहिजे. आणि ही सुंदर लीला फक्त तोच करू जाणे, त्याच्याच कृपेने सगळं घडतं. आजही मंदिराच्या आत गेल्यावर समुद्राची गाज आपल्याला ऐकू येत नाही, समुद्राच्या बाहेर आल्यावर आपल्याला लगेच त्याची लाटांचा आवाज, त्याची गाज आपल्या कानावर पडते. श्रीकृष्ण अर्थातच माझी हृदयस्थ देवता. माझ्या यूट्यूबच्या चॅनल राऊळी मंदिरची सुरुवात मी जगन्नाथपुरीपासून करत आहे. मला जे वाटलं, जे सांगावंसं वाटलं मंदिराबद्दलची वैशिष्ट्य, ती सर्व मी या व्हिडिओमध्ये नमूद केलेली आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मी कृपाभिलाषी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे माझं 4थं धाम होतं. भगवंताच्या कृपेने 4ही धाम पूर्ण झाले आहेत आणि जगन्नाथाची मूर्तीचं जसं वर्णन केलं की लाकडी मूर्ती आहेत, त्याला हात, तोंड, नाक वगैरे अवयव नाही आहेत, तरीही तो त्रिभुवन सुंदरच आहे. जरी तो कुठल्याही सिंहासनावर बसला नाही तरीही त्याचं नाव द्वारकाधीशच आहे. आणि पुरीमध्ये तर आपण जसं समोर कुणी भेटल्यावर रामराम म्हणतो, हाय हॅलो म्हणतो, पुरीचा प्रत्येक व्यक्ती हात जोडून म्हणेल जय जगन्नाथ. मला ही प्रथा इतकी सुंदर, इतकी अप्रतिम वाटली, अलौकिक वाटली. आणि ह्या सुंदर मंदिराचा हा सुंदरसा व्हिडिओ तुमच्यासाठी आता झूम करून तुम्हाला मी कलिंग शैलीतलं हे मंदिराचं स्थापत्य दाखवत आहे. ह्याच्यावर खूप सुंदर कलाकुसर केलेली आहे. अनेक बारीक 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 गोष्टी कोरलेल्या आहेत.
परंतु मंदिरात व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून मी हे घेऊन जाऊ शकले नाही. तर ह्या सगळ्या मंदिराच्या अनोख्या वैशिष्ट्यांसोबतच एक मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की येथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे जगन्नाथाचे हृदय धडधडत आहे. खरोखरच जगन्नाथपुरी हे धाम सजीव धाम समजले जाते. तर त्याचं झालं असं, द्वारका अर्थातच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच प्रभास तीर्थ आहे. तर तिथे वेरावळचं जंगल आहे प्रभास तीर्थाच्या किनाऱ्याला. आणि श्रीकृष्ण आणि उद्धव एके दिवशी द्वारकेहून प्रभास तीर्थावर फिरायला आले होते रथातून. रथ किनाऱ्याला सोडून ते दोघे पायी चालत होते. तेव्हा श्रीकृष्णाने उद्धवाला खूप ज्ञान दिले. तीच ही उद्धव गीता. आणि तू पुढे हिमालयात जाऊन हिंदू धर्माचा प्रचार कर अशी ही आज्ञा त्याने उद्धवाला दिली. आणि नंतर उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाला की तू आता द्वारकेत जा, मी माझ्या वेणूसाठी म्हणजे बासरीसाठी वेळू घेऊन येतो, म्हणजेच बांबू घेऊन येतो. तर इथे तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु आजही जेव्हा आपण गिरनारची वगैरे परिक्रमा करतो तर तिथे अनेक वेळूचे बेट आहेत. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत इथे येऊन गेला, त्याच्या बासरीसाठी तो वेणू शोधत होता. ही गोष्ट अतिशय खरी आणि अगदी खरी आहे. मग तिथे श्रीकृष्णाच्या कोमल पायाला जरा नावाच्या भिल्लाकडून बाण लागला आणि तिथे श्रीकृष्णाचं देहावसन झालं. तर त्याची अशी इच्छा होती की त्याचा दाहसंस्कार अर्जुनाने करावा. तो पांडवांनी अर्जुनाने केला देखील, परंतु दाहसंस्कारानंतर भालका तीर्थावर त्याचा दाहसंस्कार झाला. परंतु दाहसंस्कारानंतरही श्रीकृष्णाचं शरीर तर जळालं, परंतु त्याचं हृदय मात्र तिथे धडधडतच होतं. आणि त्याचं काय करावं हे पांडवांना समजेना, म्हणून त्यांनी ते हृदय त्रिवेणी संगमात अरबी समुद्रात प्रवाहित केलं. आणि ते प्रवाहित झालेलं हृदय प्रवास करत करत बंगालच्या उपसागरापर्यंत आलं आणि जगन्नाथपुरीच्या किनाऱ्याला येऊन थांबलं. परंतु आता त्याची आख्यायिका खूप मोठी आहे, ती आपण वेगळ्या व्हिडिओत करू की ते कसं प्रस्थापित झालं वगैरे. परंतु ज्या धामामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं हृदय धडधडतं, विचार करा त्याची पवित्रता किती असेल. आणि त्या दर्शनाचा इतका अवर्णनीय आनंद आहे जो गगनात मावत नाही अक्षरशः. आणि ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, जिथे सजीव स्वरूपात आजही परमेश्वर आहे ते धाम जगन्नाथ धाम, आणि ते सजीव धाम समजलं जातं. मला जेवढी जगन्नाथाबद्दलची जगन्नाथपुरीविषयीची माहिती होती ती मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जेव्हा केव्हा या धामाला, या जगन्नाथपुरीला भेट द्यायला जाल तेव्हा नक्कीच तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल. आणि मला खूप छान वाटेल जर तुम्हाला या गोष्टी ऐकून आनंद झाला किंवा या गोष्टींचा उपयोग झाला तर. मित्रांनो, मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जगन्नाथ.